मित्रांनो नमस्कार. एक नम्र निवेदन तुमच्या समोर करायला आलोय. विषय काय तर व्हिडिओच्या खाली जी काही स्क्रोलिंग लाईन तुम्हाला दिसते बळीराजा सहायता निधीची, ती एक कल्पना माझ्या डोक्यात आली होती. कारण मे महिन्यात अकाली जो पाऊस पडला त्याला अवकाळी वगैरे म्हणू शकतो आपण. म्हणजे मॉन्सून सुरू होण्याच्या आधीच हा मॉन्सून आला आणि या मॉन्सूनने बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान केलं. आता हे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल कुणी घेतली नाही त्याबद्दल आपण बोललेलो आहोत. पण कुठेतरी असं मनाला स्पर्श करून गेलं होतं की हा जो काही बळीराजा आपल्या राज्यात काळ्या मातीतून सोनं पिकवण्याचा प्रयत्न करत असतो, वर्षभर घाम गाळतो आणि त्याच्या मेहनतीवरती अशी अवकाळी किंवा दुष्काळी जी काही एक प्रकारची बला येते आणि त्यातून त्याच्या सगळ्या मेहनतीला, त्याच्या परिश्रमाला मातीमोल करून जाते. मातीतून सोनं पिकवायला निघालेला हा बळीराजा मातीमोल होणारं आपलं जे काही कष्ट आहे ते बघून इतका हताश होतो की महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या या भावनेतून झालेल्या आहेत. आता त्या आत्महत्यांकडे न जाता जे लोक संघर्ष करून आल्या परिस्थितीला, प्रसंगाला सामोरं जाण्याचा एक धीर दाखवतात, धाडस दाखवतात, अशा बळीराजांच्या, अशा शेतकऱ्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण आपल्या खिशातून काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. आता सगळ्या गोष्टी आर्थिक मदतीतून साध्य होत नाहीत हे जरी मान्य असलं तरी त्यांचं जे नुकसान होतंय ते कुठेतरी आर्थिक तुलनेत किंवा आर्थिक तराजूत तोललं जातं. मग त्या तराजूमध्ये एका बाजूला जिथे नुकसानीचा मोठा डोंगर असतो, दुसऱ्या बाजूला ती भरपाई करण्याची जी काही वेळ असते, त्या पारड्यात जर आपण आपलं अंशतः योगदान टाकलं तर काय होईल हा विचार मनात आला आणि मी स्वतः आकार परिवाराकडून, माझ्या या आकार DG9 नावाच्या यूट्यूब चॅनेलकडून असं जाहीर केलं की 1 लाख रुपयाचा निधी हा जर आकार परिवाराच्या सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून जमा झाला तर मी जे काही किडूक साचवून ठेवलेलं आहे, माझी जी काही गंगाजळी आहे, बँक बॅलन्स आहे, आम्ही महिन्याला जे काही कमवतो त्यातून उरलेले जे पैसे आहेत त्यातून 1 लाख रुपये त्या निधीत टाकून म्हणजे एकंदर 2 लाख रुपयांचा जो काही धनादेश होईल तो अशा कुठल्या तरी अडल्या नडल्या शेतकऱ्याच्या आपण हाती सुपूर्द करणार होतो. म्हणजे विचार, भावना या सगळ्या गोष्टींच्या मागची उदात्त होती, मनाला कुठेतरी स्पर्शून गेलं होतं म्हणून हे सगळं पाऊल उचललं होतं. पण ज्यांच्या भरोशावरती हे सगळं करायला निघालो होतो त्या आमच्या सबस्क्रायबर्सनी किंवा जे काही प्रेक्षक आहेत जे बघतात आणि रोज त्या स्क्रोलवर बघत असतात की किती आजवरची जमा झालेली रक्कम, मी मुद्दाम टाकतोय ती, मागच्या 10-15 दिवसांमध्ये 50-55 हजार रुपयाच्या वर हा आकडा गेलेला नाही. खरं तर जो पाऊस आला, अवकाळी आला आणि जो गायब झाला तो आता काय अजून परतून आलेला नाहीये. पण तो जेव्हा येईल त्याची सरासरी नेहमीपेक्षा जास्त असेल असं वेधशाळेने आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळं कदाचित या सगळ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आपण गृहीत धरून चाललं पाहिजे. काही पिकांना आता खऱ्या अर्थानं पाणी देण्याची वेळ आली होती, म्हणजे काहींच्या पेरण्या आणि इतर गोष्टींची सुरुवात व्हायला हवी होती, पण पाऊस अद्याप दडी मारून बसलेला आहे. त्यामुळे कदाचित या परिस्थितीनेही काही शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीनं ज्यांचं नुकसान झालंय, ह्या सगळ्या परिस्थितीतून जे गांजलेत त्यांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी ही रक्कम कामाला येईल म्हणून हे पाऊल उचललं होतं. पण त्यासाठी कुणाकडे तरी मदतीच्या अपेक्षेनं आम्ही बघत होतो, ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीये, हे दुर्दैव आहे. पण काही झालं म्हणजे येत्या काही दिवसात ते 50-55 हजार जे काय दिसत आहेत खाली ते 1 लाखाचा टप्पा गाठतील आणि त्या 1 लाखांमध्ये माझ्याकडचे 1 लाख टाकून 2 लाखाचा तो धनादेश एका पीडित शेतकऱ्याला देण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या कुठल्याही म्हणजे कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही भागात रँडमली आपण जाऊन त्यांना ती मदत करणार आहोत. म्हणजे याने काही फार मोठं साध्य होणार नाहीये,
पण आपल्या मनाची समजूत घालणं किंवा आपणच आपल्याला बरं वाटून घेणं, असा हा एक प्रकार आहे. काहीतरी केलं, कुणाला तरी आपण दिलासा देण्यासाठी पुढे तरी आलो, एवढंच समाधान यातून लाभणार आहे. आता बघूया उरलेला जी काही जो आपला टार्गेटेड आकडा जो आहे तो किती दिवसात पूर्ण होतो, याची वाट पाहतोय. एक आवाहन म्हणा, निवेदन म्हणा, त्यासाठी हा प्रपंच होता. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.